नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूर. मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. ज्यांना अपक्ष उमेदवारांना जे चिन्ह वाटप केलं गेलं ते प्रभाग 1 मध्ये आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यांचं चिन्ह आहे, आपण त्यांच्याकडनं त्यांच्या संग संवाद साधला होता. ते नको म्हणतात बैठ द्यायला. तांबे आहेत आणि आपले सिद्धरामेश्वराच्या कृपेने लय काय मिळालंय, पण ते रिंगणात उभारलेत. त्यांचं चिन्ह आहे फुगा. फुगा, एसी आणि सफरचंद. वा, काय ह्या पॅनल आहे. आपण बघू या पॅनलचं काय रणनीती आहे. फुगा, एसी, सफरचंद खतरनाक आहे एकदम. फुगा, एसी, सफरचंद खतरनाक म्हणजे खतरनाक असतं. मला सांगा, नाही बोलता येत नाही, तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे आणि तुमचं चिन्ह कुठलं आहे ते सांगा. 2 दिवसात सगळे पोस्ट होईल आणि आमचं चिन्ह आहे एसी. यांचा एसी आहे, एवढं थंड करणार आहेत प्रभागाला, काय विचारायचंच नाही. गोरगरिबाच्या घरात एसी लावणार आम्ही. गोरगरिबाच्या घरामध्ये मतदानाची एसी लावणार, हे मात्र खरं आहे. मला सांगा साहेब, आपला चिन्ह कुठला आहे? फुगा. फुगा आहे. बिराजदारांचा फुगा आहे. कुठं फुग उडतील काय सांगता येणार नाही प्रभाग 1 मध्ये. मला सांगा, आपली रणनीती कशी असणार आहे? रणनीती म्हणजे मी आजपर्यंत जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे, आणखी त्याचबरोबर लोकांशी माझं ज्या पद्धतीने एक संबंध जुळलेला आहे. मी अनेक वेळा भाजपच्या माध्यमातून काम करत गेलो, पण भाजपनं मला 2 वेळा मला हुलकावणी दिली. मी सगळ्या कामामध्ये माझं सगळ्यात चांगलं काम मी करण्याचा प्रयत्न केला, पण पक्षानं माझं कोणतेही विचार न करता मला ह्या निवडणुकीत उमेदवारी डावलल्यामुळं मला आता यंदा माझे सगळे कार्यकर्ते आणखीन सगळ्या लोकांनी मला एक पाठबळ दिलं, म्हणून मला उभारणं नितांत गरजेचं वाटलं. कारण समोरचा जो काही व्यक्ती जो आहे तो आजपर्यंत कोणतंही काम केलं नाही, म्हणून लोकांची ओरड आहे. आमदार असू दे किंवा ह्याच्या आधीचे जे काही खासदार होते, ह्या सगळ्या लोकांनी निधी दिलं, त्या निधीचा वापर कसा करायचा ह्या नगरसेवकाला माहिती नव्हता. त्यांचं वारंवार पक्षाकडून निधी मिळत असताना सुद्धा त्यांनी काम करत नाही. त्यामुळे मी ह्या प्रभागात आता नव्यानं कोणत्याही पद्धतीनं जरी मी काम करण्याचे असेल तर मी सगळ्यांच्या जोरावर लोकांकडनं निवेदन घेऊन मी आमदार असू दे खासदार असू दे यांच्या निधीतून किंवा महापालिकेच्या निधीतून लोकांना जे काय गरजा ज्या आहेत, ज्या पद्धतीनं रस्ते असू दे, देवा असू दे, पाणी असू दे, तिथलं स्वच्छता असू दे, आरोग्य असू दे, जे महापालिकेच्या अखत्यारीतले जे काही कामं आहेत ते मी प्रामुख्यानं सोडवण्याचा प्रयत्न करेन. खूप काय चांगली माहिती सांगितली आहे. खरंच काही नागरिकांना माहित नाही महापालिकेचे काय काम आहे, महापालिकेला बजेट किती असतं, हे संपूर्ण सांगितलेले आहेत. खूप काय चांगली माहिती दिला. महापालिकेत ड्रेनेज लाईन, पाणी असेल, रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील किंवा दिवे बत्ती असतील, खूप काय चांगली माहिती दिली आहे आणि हुशार आहेत. बघू येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांचा फुगा कुठं कुणाला फोडणार आहेत हे मात्र खरंच आहे. मला सांगा, तुमचं चिन्ह सफरचंद आहे. चिन्ह सफरचंद आहे. मी जवळजवळ 1996 पासून भाजपचं काम करत आहे आणि ढोरावर आणि शेळगी हा दोन समाज स्थापना केली त्यावेळी शेळगीचा विकास व्हावा म्हणून, आणि शेळगी येथे ब्रिज व्हावं सर्व पक्ष मोर्चाचं नेतृत्व मी केलं त्यावेळेस. हे शेळीकरला माहित आहे, पण शेळीकर ह्या बारी हे आहेत. आणि लॉकडाऊन मध्ये मी व्यक्तिगत सगळ्यांना धान्याची किट वाटलेलं आहे. सगळ्या माझ्यासोबत जे प्रतिनिधी होते गेल्या बरी मालकांना पैसे करून घेतलेले, पण मी माझ्या स्वतःच्या खर्चाने मी लॉकडाऊन वाटलेलं, पण त्या लोकांना हे पैसे घेऊन कुठल्याही लोकांना किंवा त्या प्रभागातल्या लोकांना धान्य वाटप केलं नाही, ह्या साक्षीला दैनिक जनमत सुद्धा आहे. मी स्वतः माझ्या जवळजवळ 600 किट वाटलेलं आहे मध्यस्थी भागात, पण माझं नाव झालंय, नाव दुसऱ्याचं झालंय. मी पिक्चर झालंय नाव? नाव मी सांगू शकत नाही. ते इच्छा नाही का तुमची घ्यायची? याच इच्छा नाही. आता प्रति त्या लोकांना कळायला पाहिजे, त्या प्रति मी स्वतः त्या दिलेलं आहे. बाकीचे सगळे समोरच्याकडे पैसे नंतर घेतलेले आहेत, कारण त्याला दिलेले पण आहे ती. आणि शेळगी संघर्ष समिती स्थापना मी केली विकास होण्यासाठी 2008 ला. आणि शेळगी येथे ब्रिज होण्यासाठी मोर्चा मी काढलेला आहे. तिथं आमच्या गल्लीत एक लहान मुलं वारंवार तिथं परत होते, मग त्या ब्रिजचं परत झालेलं आहे. तिथं ह्यामध्ये विद्यार्थ्याच्या शेळगीमधली नागरिकांनी जाडी ठेवून मला मतदान करतात, ते मला खात्री आहे. त्याच्या मग माझा समाज पण माझ्या भरपूर आहे. माझ्या भागात त्याच्या लिंगायत समाज 7 ते 8 लिंगायत समाज आहे. जर सर्व पूर्ण पोट जाती पडले 10 ते 12 लिंगायत समाज आहे मागं. त्यामुळे आमच्या पॅनल निश्चित विजय होणार. आणि निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते डावलल्यामुळे मी निष्ठावंत भाजपला
ही पॅनल तयार केलेलं आहे. धन्यवाद साहेब. खरंच फुगा आणि एसी आणि सफरचंद ह्याची करामती तर प्रभाग 1 मध्ये दिसणार आहे. मला सांगा, हा करोना असू दे किंवा परत बाकीचे इतर जे मतदार नोंदणी अभियान असू दे किंवा त्यानंतरनं जे कामगार कल्याण कार्ड असू दे, आरोग्याचे कार्ड असू दे, हे सगळं जे काही भाजपचा नगरसेवक तिथं करू शकला नाही ते आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. मला सांगा, लाडकी बहीण, तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहेत. हो, आम्ही लाडकी बहीण खरं खरं सांगा की कोण आणलंय? लाडकी बहीण योजना ही युती सरकारनं आणलेला आहे. युती सरकारनं आणलेला आहे. संकल्प कुणाचा होता? संकल्प हा युतीमधूनच होता. त्यांनी खरं सांगत नाहीत, पण आपल्या सोलापूरकर आपण सगळेजण आहोत, आपल्याला माहित आहे कोण आपल्याला काय दिलंय, काय देणार आहे, सगळं माहित आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया सफरचंद, फुगा आणि एसी काय करणार, कशी असणार आहे. काय रणनीती आता सर्व डोळ्यासमोर सर्वांच्या आलेल्या आहेत. आता हे भारतीय जनता पार्टीचे आम्ही उमेदवार होतो, इच्छुक उमेदवार होतो. आम्हाला पक्षाने डावलले आहे. डावलल्या कशामुळे आम्ही कुठं कम पडलो, कुठल्या गोष्टीसाठी आम्ही कम पडलो हे जे आम्हाला त्यांनी पण दाखवून दिले. आम्ही पण आता ह्या भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम केलो आतापर्यंत. तळागाळापर्यंत पोचण्याचं काम आम्ही केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर ज्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, मध्यवस्ती भागामध्ये असेल, जी रुजू आणण्याचं काम असेल भारतीय जनता पार्टीचं आम्ही केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, जी पण मोदी साहेबांची असेल, बाकीचे जी पक्षाने जी ध्येय धोरण असेल ती आपण प्रत्येकाच्या घरोघरी, प्रत्येकाच्या होम टू होम जे काम आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण जी केलेले आहे ते आम्हीच केलेलं आहे. आणि दुसरं बघायला गेलं तर आता गेले 20-25 वर्ष झालं स्थानिक मला सांगा साहेब, भाजप तुमचा वापर करून घेतला का? भाजप वापर करून घेतला नाही, आमचे गळे कापलेले ते. काय निष्ठावंत कार्यकर्त्यांना आम्हाला न्याय भेटलं नाही. आणि ही जनता ही दाखवून देणार आहे भारतीय जनता पार्टीला, हे मी हक्काने सांगतो. आणि दुसरी गोष्ट बघायला गेलं तर स्थानिक मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरला आता 20-25 वर्ष झालं स्थानिक ही नगरसेवक नव्हता. लेटर पॅड लोक अक्षरशः काल डोळ्यात पाणी काढले. काय म्हणून पाणी काढले? एका विद्यार्थ्याला एक लेटर पॅड पाहिजे होतं, त्याच्या सांगण्यावरनं शाळेमध्ये त्यांनी 10ला जात होते तर दुपारी 3ला आणि 4ला त्यांना लेटर पॅड भेटलेलं आहे. काय लोकांना आम्ही कुणाच्या दारात आता जाणार नाही, कुणाच्या उभारणार नाही, कारण का जनतेमधले आम्ही आमच्या दारात एक पाऊल टाकलं तर आमचं घर येणार आहे तिथं. आणि दुसरा उमेदवार जी स्थानिक नाही, जी आहे ती प्रभाग 4 मधले येते. अहो यांच्याजवळ बूथ लावायला माणसं नाही ते, तिथला पोलिंग एजंटला माणसं नाही ते, जे यांनी शिल्पा वाटणाला माणसं नाही ते, ह्यांच्या बैठका घ्यायला माणसं नाही ते. माणसं आहे ते फक्त गोड गोड बोलून त्यांच्या जवळ जाणार आहे ते. कुणाच्या गोड गोड बोलून जवळ जाते? हे आता उमेदवार जे पुढचा असेल. अहो तुम्ही आमदार विजय कुमार देशमुख हे आहेत का नाहीत? त्यांना कार्यक्रमला बोलवत होता, तुमच्या सामुदायिक युवामध्ये बोलवत होता, त्यांनी काय पाठपुरावा केला? काय पाठपुरावा करून आपलं नाव दिलं ते. आता हे पुढचे जे वरिष्ठांनी जे झाले ते, या वरिष्ठांनी हे केले म्हणा लागले ते. आता हे आम्हाला काय माहित नाही, आमचं नाव कोण म्हणलं वरिष्ठांनी केलंय असं? आता काय मला काल फोन आला होता, आता मला आता रोहिणीताईचा आला होता. त्यांनी रोहिणीताई काय म्हणले, तुमचं नावच नाही लिस्टला. काय आम्ही व्यक्त करायचं? काय आम्ही रक्ताचं पाणी काम करून केलेलं आहे, सर्वाला विरोधात काम करून आम्ही काम केलंय, समाजाच्या विरोधात काम करून काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं. काय आम्हाला काय न्याय भेटला? काय न्याय भेटला आम्हाला? अहो आणि यांच्या जवळ मला सांगा, मतदारसंघातले लोकसंख्या किती आहे सांगू द्या बरं, घ्या त्यांची बाहेर. किती महिला आहे ते, किती आहे ते, किती SC चे आहे, आणि दुसरीकडे किती बूथ आहे ते. त्यांनी फक्त एवढं सांगू द्या, आपल्या रमाबाईमध्ये जी प्रभाग 1 मध्ये असेल बूथ यंत्रणा किती आहे ती, आणि आपल्या भागामध्ये बूथ किती आहे ते. त्यांच्या बूथ लावायला त्यांच्या जवळचे तर माणसं स्थानिक तर पाहिजे नाही, स्थानिकच त्यांना बूथ लावायला पण माणूस भेटणार नाही, एवढं मी गॅरंटी देतो. खरंच पण आपण प्रभाग 1 मध्ये बूथ लावायला भाजपाचे यंत्रणा नाही हे गादेकर म्हणतात. असं मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची फ्रीज आणि फुगा एसी कसं
करणार आहे रण कसं करणार आहे अहो हे रण न होणार नाही, हे भंग होणार सर्वांचा. हे भंग होणार आहे. हा. एसी फुगा आणि फ्रीज. आणि आमच्या सोबत जी पॅनल आहे, आम्ही काय स्वतंत्र पॅनल केलं नाही, भारतीय जनता पार्टीचेच होते. आम्हाला डावलल्या म्हणून आम्ही एकत्र झालेलो आहे. हे पॅनल भारतीय जनता पक्षाचाच आहे, पण आम्ही अपक्ष आहे हे असं म्हणतात. बंडखोर भाजप आहे, बंडखोर भाजप आहे. बंडखोर भाजपचा पॅनल आहे. बंडखोर भाजपाचा पॅनल आहे. आणि शेवटी सांगायचं गेलं तर आता आम्हाला बघितलं तर भारतीय जनता पार्टीच म्हणणार आहे. पण ह्यांनी सर्व जे नागरिक असेल, जे आमच्या भागातील असेल, जे भारतीय जनता पार्टीला दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही आता जी आम्ही जी साहेब एकीकडे म्हणतो की आम्ही भाजपाच होतो आणि भारतीय जनता पार्टीला दाखवायचं मग हे आता म्हणा, हे करतात. ते म्हणत नाही. आता जी उमेदवार दिलेले आहे ते त्यांना दाखवून देणार ते. आमचे ही उमेदवार निश्चितच आहे ते. हे तुम्हाला येणाऱ्या 1, 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला दिसून येईल की येणाऱ्या 2 दिवसामध्ये पिक्चर क्लिअर होणार आहे असं गादेकर म्हणतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया. बिराजदार साहेब मला सांगा, पक्षाने का बरं तुम्हाला आम्ही सामाजिक आणखीन त्याच बरोबर जे राष्ट्रीय जे काय आम्ही कार्यक्रम घेतले, आणखीन त्याचबरोबर ज्या जनतेचे प्रश्न जे आहेत मूलभूत, ते प्रश्नाचं आम्ही मार्गी लावण्यासाठी ह्यांच्याकडे गेल्यानंतर ह्या लोकांनी आम्हाला काय आमचा फक्त वापर करून घेतला, पण आम्हाला उमेदवारी दिली नाही. जे दुपारी 12-1च्या नंतर उठणारे उमेदवार जे आहेत त्या लोकांनाच ह्यांनी उमेदवारी दिलेली. धन्यवाद साहेब. अजून एक गोष्ट बोलायला गेलं तर आता जी पण मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील असेल, जे नगरसेवक काम करू शकले नाही, ते अजित गादेकर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही जे रुजवलेले आहे आणि जनता दाखवणार आहे की आम्हाला जी आमचाच विजय होणार आहे. ही 100% काळा दगडावरची पांढरी रेष आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया ह्यांची रणनीती कशी असणार आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर.